हातात टाळ घेऊन विठुरायाचं गजर करायला उभा राहिलाय. हा व्यंकट महाराज तुझा आजन्म ऋणी राहील. व्यंकट महाराजांना झुकायला लावलंय, शेवटी जिंकले मीच. गोपाळने धरले हातात टाळ. व्यंकू महाराजांनी केली श्रीकलेला विनंती. इंदू आणि श्रीकलेमध्ये रंगणार नवीन डाव. इंद्रायणी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये श्रीकला लग्न करून घरात आल्यापासून इंदूच्या विरुद्ध कुटुंबाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे तिने गोपाळला देखील व्यंकू महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यास सांगितलं आहे आणि ते स्वप्न म्हणजे व्यंकू महाराजांना गोपाळला वारकरीच्या रूपामध्ये पाहायचं आहे. तर श्रीकलेच्या म्हणण्यानुसार गोपाळने हातात तर टाळ धरले आहे. तर दुसरीकडे कीर्तन सुरू असतानाच श्रीकलेने इंदूचा अपमान केला, मात्र इंदूने तिचे आभार मानले आहे. तर गोपाळ वारकऱ्याची वाट चालेल का आणि इंदूने श्रीकलेचे आभार कशासाठी मानले हे जाणून घेण्यासाठी इंद्रायणी ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.